यानंतर एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते। बारामतीमधून इथं सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्यात। सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। सुप्रिया सुळे ज्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्या महायुतीमध्ये असलेले अजित पवार यांच्या घरी पोहोचलेले आहेत, निवासस्थानी पोहोचलेले आहे। अजित पवारांच्या काटेवाडी निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर येते। या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात असल्याची माहिती आहे। त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय। तर या भेटीनंतर आता सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांची काही प्रतिक्रिया येते का ते पाहावं लागणार आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, थोड्याच वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर दुसरीकडे सकाळीच अजित पवार हे आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि आतापर्यंत जो काही प्रचार होत आलेला आहे लोकसभा मतदारसंघामध्ये बारामतीच्या, तिथं या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अप्रत्यक्षपणे का होईना टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं। तेच बहीण भाऊ सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा आता या ठिकाणी भेट झाल्याची माहिती आहे। सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झाल्यात। त्यामुळे आता सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी नेमक्या का पोहोचल्या असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचं दिसून आलेलं होतं, राजकीय फूट ही होती आणि याच्यामध्ये बरेचसे जे कुटुंबीय आहेत ते सुप्रिया सुळे यांच्या बाजूने उभे राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं। तर अजित पवार यांच्या सोबत काही जण हे पवार कुटुंबातून असल्याचं दिसून आलेलं होतं। आणि ही जी निवडणूक आहे ती दोन्ही पवारांची प्रतिष्ठेची मानली जात असतानाच याच्यामुळे आता बारामती ही नेमकी कोणत्या पवारांची हे डिसाइड होत आहे असं म्हटलं जात असताना त्याच बारामतीमध्ये मवियाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झाल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। पण या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे। सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या भेटीनं राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। तर अजित पवारांच्या काटेवाडी निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती आहे, पण भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळते। एकीकडे या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघ जिथं आज मतदान होत आहे तिथं दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं। एकीकडे शरद पवार जे देशातील राजकारणामध्ये मोठं नाव आहे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि त्यांच्याकडून इथं सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। तर दुसरीकडे आहेत अजित पवार जे राज्यातील एक मोठं नेतृत्व आहे, जे आता महायुतीमध्ये सामील झालेले आहेत, 5-6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत ते अजित पवार, जे राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यामुळे फूट पडलेली होती। राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना गेलं असलं तरी देखील दुसऱ्या नावानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या नावानं आणि तुतारी या चिन्हावर शरद पवार यांनी या वयामध्ये सुद्धा एडी चोटिका जोर लावल्याचं पाहायला मिळालं होतं। कंबर कसलेली होती अजित पवारांविरोधात। आणि आता बारामती अजित पवारांची की शरद पवारांची हा निर्णायक अशी ही निवडणूक मानली जात असतानाच आता सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।